श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 19। हिरण्यकश्यपूच्या वधाच्या वेळी त्याच्या पोटातील विषानं नृसिंहाच्या नखांची आग होऊ लागली। तेव्हा औदुंबराच्या फळात नखे रोवताच आग शांत झाली। तेव्हा नृसिंहानी औदुंबराला विविध वरदान दिले। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे एक नावाडी नदी तीरावर बसला असता त्याला असं दिसले की 64 योगिनी देवता श्री गुरूंना पूजनासाठी पाण्यात घेऊन जात आहे। श्री गुरु हे नक्कीच ईश्वरी अवतार आहेत असे नावाड्याच्या लक्षात आले आणि दुसऱ्या दिवशी तो नावाड्यानं श्री गुरूंचा पाठलाग केला। त्याला नदी पात्रात दिव्य गोपुरे असलेले अप्रतिम नगर दिसले। श्री गुरूंनी एका दिव्य सिंहासनावर त्रिमूर्ती रूपात बसून सर्व पूजा स्वीकारली। परत येत असताना श्री गुरु नावाड्याला विचारतात, तू इथं का आलास? तेव्हा नावाडी आपल्या दर्शनासाठी आलो आहे असं उत्तर देतो आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन उद्धार करण्याची प्रार्थना करतो। श्री गुरूंनी नावाड्यास तू जे पाहिलेस ते कोणासही सांगू नको असा आदेश करून नावाड्यास मनोकामना पूर्तीचा आशीर्वाद दिला। पुढे नौकेत नावाड्यास द्रव्याचा ठेवा मिळाला व श्री गुरु कृपेनं सुखी व समाधानी झाला। श्री गुरुचरणार्पणमस्तु।